ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी राजीनामा दिलाय। सलील देशमुखांच्या राजीनाम्याचं कारण समोर आलेलं आहे। काटोलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलेल्या आघाडीमुळे त्यांची नाराजी होती। सलील देशमुख तडकाफडकी मुंबईला आल्याची सुद्धा माहिती आहे। काटोल नगर परिषदेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापच्या अर्चना राहुल देशमुखांना पाठिंबा दिला। राहुल देशमुखांसोबतच्या आघाडीला सलील देशमुखांचा सुरुवातीपासूनच विरोध होता, तर मुलाचा विरोध डावलून अनिल देशमुखांनी शेकापसोबत आघाडी केली। नाराज होऊन सलील देशमुखांनी पक्ष सोडल्याची माहिती आहे। सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। अजित पवार रुग्णालयात सलील देशमुखांना भेटायला गेले होते। गेल्या हिवाळी अधिवेशनातही सलील देशमुख यांनी अजित पवार यांची भेट सुद्धा घेतली होती। कुठलाही पक्ष असल्यानंतर एखादा जर मोठा नेता पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये असला तर त्याचं निश्चित प्रकारे स्वागत केलं जातं। आणि सलील देशमुख या भागातले त्यांची एक देशमुख घराण्याची एक मोठी परंपरा आहे। तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब हे निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील। आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला त्यांना राजकारण करताना प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, त्यामुळे कदाचित देशमुख साहेबांना काय अडचणी आल्या असतील किंवा त्यांना पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यामुळे कदाचित काय अडचणी आल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा। या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता मुळात दिसते का राजकीय वर्तुळामध्ये? राजकीय परिस्थिती पाहता आणि पक्षप्रवेश झाला तर त्याचे काय राजकीय परिणाम आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने होऊ शकतात? नक्कीच विक्रांत, कारण ज्याप्रमाणे सलील देशमुख यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे आपल्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा, त्यानंतर जो कयास लावण्यात येत होता तो हाच की सलील देशमुख आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। जी नाराजी होती ती नाराजी गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं माहिती समोर येते आणि त्यामागे जे आहे ते काटोल नगर परिषदेची जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून ही नाराजी असल्याचं स्पष्ट होते। कारण काटोल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शेकापला समर्थन दिलेलं आहे, जेव्हा की त्याला सलील देशमुख यांचा विरोध होता। मात्र आता सलील देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण त्या अनुषंगाने सलील देशमुख हे रात्रीच मुंबईला गेल्याचीही माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर दत्ता भरणे असतील राष्ट्रवादीचे किंवा इतरही नेते असतील ते देखील सांगत आहेत की देशमुख हे नाव मोठं आहे, विदर्भासाठी मोठं आहे, मोठे नेते आहेत आणि त्यामुळे जर कोणी येत असेल तर त्याचा निर्णय जे आहे ते पक्षाध्यक्ष अजित पवार करतील। मात्र ज्या प्रकारे गेल्या काही घडामोडी ज्या घडलेल्या होत्या, ज्यामध्ये सलील देशमुख हे रुग्णालयात दाखल असताना स्वतः अजित पवार त्यांना भेटायला गेलेले होते, त्यापूर्वीही अजित पवारांची भेट सलील देशमुख यांनी घेतली होती। त्यामुळे आता याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे की सलील देशमुख लवकरात लवकर शरद पवारांची राष्ट्रवादी तर सोडलीच आहे, आता ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी होतील। कारण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सलील देशमुख हे सदस्य म्हणून पुन्हा एकदा उभे राहणार असल्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे ही शक्यता आता नाकारता येत नाही। विक्रांत, बरं, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।